आला मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो। आणि परिस्थिती अशी की मेंढपाळ चारण्यासाठी आमच्या समाजातली लोक इकडे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये इथं पूर्वी येत होती। पूर्वीची परिस्थिती फार महाकठीण होती। तर त्या काळामध्ये आत्ताच आपल्या गुरुजींनी प्रवचन दिलंय, मी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही। आणि या प्रवचनामध्ये त्यांनी भुईर परिवाराची इतस्त संपूर्ण माहिती दिलेली। पण तुमच्या या तामनाथ गावातच त्यांचे उपकार नाही, परंतु आमच्या बारामती तालुक्यातले मेंढपाळाचा व्यवसाय करायला येणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचंड मोठं सहकार्य या भुईर परिवाराने केलं। त्यामध्ये आजींनी तर भयंकर सहकार्य केलं। खाण्यापिण्याची गोष्ट असेल, राहण्याची गोष्ट असेल, तांदूळ असेल, पैसे असतील, अशा ह्या सगळं प्रचंड प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे। असो, जन्म मृत्यू रीतेन महा, तुम्हाला ना आम्हाला एखाद दिवशी जायचंच आहे। कोण कसा जगला किंवा किती वर्ष जगला याच्यापेक्षा परमेश्वराने तुम्हाला जन्म दिल्यानंतर तुम्ही समाजासाठी कसा जगला हे महत्वाचं आहे। आणि माणसाला वाटतं ज्या वेळेला आपण स्मशानात जातो त्यावेळेला आपल्या मनाची मनस्थिती तशा प्रकारची होती, परंतु या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आपण त्यांना सांत्वन करणं आपली एक सामाजिक जबाबदारी असल्यामुळं आपण इथे येणं गरजेचं आहे। आणि इथं येत असताना आपल्याही मनात तीच भावना आहे, अरे हे परमेश्वरा आम्हालाही जन्म दिला, पण आपल्या सुद्धा हातून भुईर परिवारांच्या वाडवडिलांकडून जी समाजाची सेवा घडली ही अशीच घडत राहावी। आणि मी माझ्या बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर, मी जास्ती आपला वेळ घेत नाही, तर यांच्यातर्फे आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। धन्यवाद ॲडव्होकेट गायकवाड साहेब। नमस्कार। आज या ठिकाणी आदरणीय वैकुंठवासी राधाबाई मारुती भोईर यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित दुःखी भोईर कुटुंबीय, सगळे सोयरे, मित्र परिवार, आपण सारे जण या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता, दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहोत। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवल्याची जाती कधी लाभावी न प्रीती। मित्रहो, या भूतलावर निर्व्याज प्रेम करणारे, कोणताही हेतू नसताना जे प्रेम करते ती फक्त आईच करत असते। आणि हे आईचं प्रेम या भुईर कुटुंबाला गृहस्थ झालेलं आहे। या आईने या भुईर कुटुंबावर चांगले संस्कार केले आणि त्यांचं रूप आपण या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून पाहत आलो। या कर्जत तालुक्याच्या सामाजिक असेल, राजकीय असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, या घडणवळीत या भुईर कुटुंबियाचं फार मोठं योगदान आहे। आणि असं हे कुटुंब, आणि निश्चितच हे त्यांचे माहेरचं मातृछत्र हरपल्यानंतर होणारं जे दुःख आहे हे फार मोठं दुःख आहे। हे दुःख परमेश्वर त्यांना सहन करण्याची शक्ती देवो। मी माझ्या झांजे कुटुंबियांच्या वतीने, तसेच कर्जत अंबरनाथ शिक्षण प्रसारक मंडळ कर्जत यांच्या वतीने, तसेच कसेळे नैसर्गिक शेती उत्पादक गट, शेतकरी गट उत्पादक गट यांच्या वतीने या ठिकाणी मी मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद। दुःखित भोईर परिवार आणि भोईर परिवाराचे नातेवाईक, सगळे सवेरे, या गावातील ग्रामस्थ बंधू भगिनींनो, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात
ज्या परिवाराचा, ज्या कुटुंबाचा या रायगड जिल्ह्याच्या पंचक्रोशीमध्ये मानाने आणि सन्मानाने उल्लेख केला जातो, त्या भोईर परिवाराच्या आधारस्तंभ हरिभक्त पारायण वैकुंठवासी राधाबाई मारुती भोईर यांचं 13 फेब्रुवारी 2026 रोजी वयोमानाप्रमाणे अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. खरं म्हणजे या ठिकाणी प्रवचन महर्षी आदरणीय फराट महाराजांनी या मातोश्रीबद्दल जे वर्णन केलं, या कुटुंबाची जी थोरवी या ठिकाणी गायली, त्याच्यानंतर माझ्यासारख्याला इथं काही बोलायला राहिलंय नाही असं मी समजतो. परंतु मी इतकंच बोलेन की या मातोश्रींनी या भोईर परिवाराला संस्कार दिले, कष्ट करण्याची प्रेरणा दिली, विचार दिले, सुविचार दिले आणि त्याच्यामुळे हा भोईर परिवार हा प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि यशाच्या शिखरावर आहे. खरं म्हणजे या ठिकाणी माऊली गेली, माऊलीचं वर्ष 90 वर्ष होतं. 90 वर्ष म्हणजे खऱ्या अर्थाने उदंड आयुष्य. मग हे उदंड आयुष्य लाभलं तर कदाचित तुम्ही आम्ही बोलू की देवाची कृपा, परमेश्वराची कृपा कदाचित असेल, परंतु मी सांगतो की या माऊलीला जे एवढं उदंड आयुष्य लाभलं याच्या मागे या भोईर परिवाराचा, या भोईर परिवाराच्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. कारण या भोईर परिवारांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली, चांगल्या डॉक्टरांचे त्यांना वैद्यकीय सल्ले दिले, त्यांचं पथ्य आहार या सगळ्या गोष्टी सांभाळल्या. आपण म्हणतो की शरीर हे नश्वर आहे आणि मृत्यू हे जीवनातलं सर्वात मोठं सत्य आहे. कदाचित ते आहे, पण जेव्हा आपल्या प्रेमाचा आणि आपुलकीचा माणूस आपल्यातला निघून जातो तेव्हा मात्र आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, आपण दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. तसंच या मातोश्रीच्या जाण्याने हा भोईर परिवार दुःखित आहे. हे दुःख विसरण्याची परमेश्वरांनी त्यांना शक्ती देवो आणि या माऊलीला चिरशांती लावो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मी माझ्या कल्याण तालुका कुणबी समाज संघटनेकडनं, कल्याण तालुका कुणबी समाज वारकरी संप्रदायाकडनं आणि कल्याण तालुका वकील संघटनेकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार सर्व समाज बांधव. सन्माननीय भगवान शेठ मारुती भोईर, सन्माननीय वसंत शेठ मारुती भोईर, सन्माननीय संतोष शेठ मारुती भोईर यांच्या मातोश्री यांच्या उत्तर कार्यानिमित्त आपण उपस्थित सर्व समाज बांधव. आईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर शब्द कमी पडतील असा आईंचा स्वभाव होता. आई जाण्यानं हे दुःख भोईर कुटुंबावर कोसळलेलं ते त्यांना सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव. मी माझ्या इंजिवली, फराड इंजिवली, देशमुख इंजिवलीच्या वतीने, कर्जत तालुका देशमुख समाज उन्नती मंडळाच्या वतीने व सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याच्या वतीने व मी ज्या जिल्हा संघटक म्हणून काम करतो त्या शिवसेनेच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नाही इथेच थांबतो. धन्यवाद. तामनाथ गावचे रहिवासी तथा कर्जत शहराचे राजकीय क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय भगवान शेठ भोईर, सन्माननीय वसंत शेठ भोईर, सन्माननीय संतोष शेठ भोईर यांच्या मातोश्रींच्या उत्तर कार्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या भोईर पर्वाचे नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रमंडळी, राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी उपस्थित आहेत. खरं तर या माऊलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर अंत्यदर्शनासाठी आणि आजचा प्रचंड जमुसाद आहे आणि दररोज येणारा यांच्या दुःखात सहभागी होणारा समुदाय हा जर म्हटला, विचार केला तर या माऊलीच्या आणि या मुलांच्या
माणुसकीची पोचपावती म्हणावी लागेल. कारण माऊलींना जे आयुष्य लाभलं त्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने जिजाऊंचे विचार, माँसाहेब जिजाऊंचे विचार अंगीकारून त्यांनी माणुसकी जपण्याचं काम केलं. या परिसराला नव्हे, या संपूर्ण तालुक्याला चांगली दिशा देण्याचं काम केलं. खरं तर माऊलींचा स्वभाव फार मोठा गोड स्वभाव होता. आता मध्येच सांगितलं एका वक्त्याने की त्यांचे अतिशय चांगले संस्कार आणि तेजस्वी चेहरा. खरं तर मला ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आठवली. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. अमृताची वाणी होतीच, परंतु या माऊलीमध्ये, या ओवीमध्ये सर्व गुण आम्हाला आढळून आले. कारण विजया एकादशीच्या दिवशी एखादी व्यक्ती अनंतात विलीन होणं म्हणजे खरोखर थेट शास्त्र सांगते थेट स्वर्गात जाणं. आपण म्हणतो की आता उत्तर कार्य झाल्यानंतर त्या व्यक्तीचा प्रवास चालू होतो, पण असं नाही. या माऊली ज्या दिवशी त्या अनंतात विलीन झाल्या तेव्हाच त्या स्वर्गामध्ये गेल्या असं मी म्हणेन. कारण तुम्हाला सांगतो, महाराजांनी मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. औरंगजेबाचा सेवक साकी मुस्ताईब खान याला जेव्हा आपल्या राजांच्या मृत्यूची बातमी कळाली आणि औरंगजेब नमाज पडत असताना दोन्ही हात वर केले औरंगजेबाने आणि म्हणाला, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. मराठी सांगतायत ते, अरे सर्वोत्तम परमेश्वरा, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्या दरबारात येतोय. मी या माऊलीच्या बाबतीत असं सांगेन की या माऊली अशा जीवन जगल्या की ह्या परिसरातील जनता आशीर्वाद रूपाने देवाला सांगत असेल, हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारे उघडी ठेव. मा जिजाऊ साहेबांचे विचार अंगीकारलेली माता आपल्याकडे येत आहे असं मला वाटतंय. कारण महाराजांनी सांगितलं की हे 90 वर्ष आयुष्य सर्वांना लाभत नाही. ज्या देवांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो अवतार संपवावे लागले. मला सांगायचं आहे, श्रीराम प्रभू 12 वर्ष वनवासला गेले. जेव्हा चित्रकूट पर्वतावर भरताची आणि श्रीरामाची भेट झाली तेव्हा भरताने सांगितलं, प्रभू अयोध्येला चला गादीवर बसायला. माझ्या आईच्या मूर्खपणामुळे तुम्हाला वनवास भोगावा लागलाय. तेव्हा प्रभूंनी सांगितलं, भरताला उपदेश केला, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अरे माय कैकई ना दोषी, नव्हे दोषितात, खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा. भगवंत सांगतोय तर आपण माणसांनी त्याचा विचार केला पाहिजे. या माऊलीला 90 वर्ष आयुष्य लाभणं ही सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला सांगतो, दशरथ राजाला सुद्धा मरावं लागलं. दशरथ राजा जेव्हा वारले ना, 4 पुत्र त्या दशरथ्याला, अंतकाळी एकही नव्हता. म्हणजे पाणी कोणी पाजलं, प्रधानाने सुमंताने पाजलं. आज या माऊलींचा एवढा गोड परिवार. तुम्हाला सांगतो, मुलं त्यांची खूप पुढे गेली, उद्योजक झालेत, परंतु या माऊलीच्या बाबतीत, यांच्या आईच्या बाबतीत त्यांची एवढी माया होती की त्याचा आपण हिसाबच करू शकत नाही. त्यामुळे ही माऊली, ही मुलं त्यांच्या, तुम्हाला सांगतो, संस्काराने, मायेने पुढे गेली. खरं तर या समुद्रामध्ये जर आपण विचार केला,
समुद्रामध्ये जर बोटींना दीपस्तंभाचा आधार असतो, दीपस्तंभ नसेल तर बोटी अशा भरकटतात. तसा या परिवाराला संस्कार आणि मायेचा फार मोठा आधार होता. या मायेचा निखळ परिवाराला, या मायेला हा परिवार खऱ्या अर्थाने मुकलेला आहे. मी या माऊलीच्या बाबतीत एकच सांगेल, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. भगवंताचे विचार जपणारी माऊली आपल्यातून निघून गेलेली आहे. खऱ्या अर्थाने परिवाराला दुःख झालेलंच आहे, परंतु संपूर्ण या परिसरामध्ये दुःखाचं सावट पसरलेलं होतं. या परिवाराला फार मोठं दुःख झालंय. जेव्हा जेव्हा या यांच्या मुलींना नातवंडांना जेव्हा जेव्हा त्यांना आठवण येईल, तेव्हा तेव्हा त्यांना त्रास होईल. एकदम आठवण आल्यानंतर माणसाला वाटणार, थोडं कसं तरी होणार. तेव्हा भगवंतांना मी एकच सांगेन, या भोईर परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी. या मातोश्रीच्या आत्म्यास चिरशांती सद्गती लाभावी, अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या पिंपरकर परिवारातर्फे आणि ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आंबिवली विभाग आणि आंबिवली आणि जामरूक परिसरातर्फे या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी माझ्या दुःखित अंतकरणाने जे बोललो त्याला मी आवर घालतो आणि इथेच थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. हॅलो. उपस्थित सद्गृहस्थ आणि महिला, या माऊली 90 वर्ष जगल्या. मी तर म्हणेन एका दृष्टीने हे मिराकल आहे, एक आश्चर्य आहे. कारण आपल्या देशातील लोकांचं सरासरी आयुर्मान फक्त 72 वर्ष आहे. विकसित देशांचं जास्त आहे, परंतु हे एवढंच आपलं आयुष्य आहे. अशा परिस्थितीत त्या सरासरी आयुर्मानापेक्षा 18 वर्ष जास्त जगल्या. काय आहे की विकसित देशामध्ये माणसं बरीच जगतात, कोणी 85, 90 वगैरे अशी जगतात. परंतु तिथे परिस्थिती काय माहिती आहे का, त्यांचं निधन होण्यापूर्वी ती जी माणसं असतात ती म्हणजे एक माणसं राहिलेली नसतात, तर फक्त एक जिवंत पुतळा असतो, अशी परिस्थिती असते. कारण तिकडे काय होतं, एक कुटुंब पद्धती आहे ना, ती म्हणजे कुटुंब पद्धती अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळे वयस्कर माणसांना नातू वगैरे काय यांचा संबंध राहत नाही आणि ती अशी एकाकी पडतात. त्यामुळे त्यांना अल्झायमर किंवा ब्रेन काय म्हणतो आपण स्क्रिझोफेनिया अशा आजारात ग्रस्त असतात. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील दिलीप कुमार यांचं देता येईल. दिलीप कुमार 98 वर्ष जगले, परंतु त्याच्यापूर्वी 10 वर्ष तो फक्त एक जिवंत पुतळा होता. ते म्हणजे काही बोलत नव्हते, कोणी काय बोललं ते समजत नव्हतं, भूक लागत नव्हती, असं काही होत नव्हतं. फक्त त्यांना भरवलं तर ते खात होतं, अशी ती परिस्थिती आहे. परंतु ह्या माऊलीचं तसं नव्हतं. ह्या माऊली शेवटपर्यंत सेन कंडिशन मध्ये होत्या, चांगल्या कंडिशन मध्ये. त्यांच्या सगळ्या आपल्या शरीराच्या क्रिया चालू होत्या आणि हे फार महत्वाचं आहे. आज आपण पाहतोय की भोईर कुटुंबाचा आर्थिक विकास झालेला आहे. मी या बाबतीत म्हणेन की ह्या घराचा जो आर्थिक विकास झालेला आहे त्याचा पाया जर घातला असेल तर कैलासवासी पोपटशेठ भोईर यांनी. त्यांनी एक बहुजन समाजाला हे उदाहरण घालून दिलं की तुम्ही शेती करता करता इतर उद्योगधंदे सुद्धा तुम्ही करू शकता. आणि पोपटशेठ जेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये भात खरेदीसाठी जात होते तेव्हा या माऊलींनी आपलं घर आणि शेती सांभाळली होती. असं आहे. हा परिवार मोठा आहे, त्यामुळे त्यांचे दिवस फार छान गेले
त्यांना कोणत्याही प्रकारचं हे राहिलं, शल्य राहिलं नाही. कारण ह्या कुटुंबाचा जो काय आर्थिक विकास झालेला आहे त्या विकासाचं खरं म्हणजे संपूर्ण श्रेय ह्या कुटुंबाला जातं. त्याच्याबद्दल काय बरं असं आहे की आपली जी माता आहे त्या मातेचं जे काय म्हणजे माया म्हणतो आपण, ती माया सर्वश्रेष्ठ आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु काय होतं, एक प्रज्ञा पांडे म्हणून कवयित्री आहे, त्यांनी एक कविता लिहिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये ते त्यांनी म्हटलेलं आहे की समस्त मुलामुलींना आवाहन केलेलं आहे की माता तुमच्या संसारासाठी मुलाबाळांसाठी कशी जगते, फक्त तिच्यासारखं एक दिवस जगून पहा. तिच्या आधी उठून बघ, तिच्या नंतर झोपून बघ, तिने दिलेली शिकवण तुला त्या संस्काराने वागून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ. किती लावते माया तुला, कधी माया तिला लावून बघ. तुमच्यासाठी सारं मागते, कधी तिच्यासाठी मागून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ. थंडी वाऱ्या पावसामध्ये तिच्यासारखं राबून बघ. सकाळ दुपार रात्री बेरात्री तिच्यासारखं जगून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ. थकत नाही कधीतरी तिला निवांत बसून बघ. दोन शब्द बोल प्रेमाचे, मन मोकळं हसून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ. अशी आईची माया आहे. त्या माऊलीच्या आत्म्याला शांती आणि सद्गती मिळावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की अगदी काही क्षणाचा अवधी आहे, 2 ते 3 मिनिटात आपलं श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण उरकावा ही विनंती आहे. दुःखीत अंत करणारे जमलेले सर्व भोईर कुटुंबावरती प्रेम करणारे आणि सर्व राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील त्या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व मान्यवर, आज मातोश्रींना जाऊन 13 दिवस झाले. आई म्हणजे हा केवळ शब्द नव्हे, आई हा प्रेमाचा मायेचा हा अथांग सागर आहे. आपल्या जीवनामध्ये प्रथम जर कोण गुरु असेल तर आपली आई असते. आईची शिकवण, आईचं प्रेम, आईचा वरदहस्त हा आयुष्यात कधीही कोणी विसरू शकत नाही. मातोश्रींना 90व्या वर्षी ह्या ठिकाणी देहावसन झालं. खरं म्हटलं तर भोईर कुटुंब हे खूप भाग्यशाली आहेत की त्यांना ह्या 90 वर्षापर्यंत त्यांना त्यांची सेवा करायला भेटली. आई वडिलांची सेवा म्हणजे ही ईश्वर सेवा हे आपण मानून या मातोश्रींना मी माझ्या रेठे कुटुंबियाच्या वतीने आणि खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने, कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जमलेले सगळे वरिष्ठ कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, मनुष्य थोरवे, बंधू पाटील, आप्पा घारे, कदाचित सांगायचं काकूंचं 6 मुली 3 मुलगं, अतिशय यांचं प्रेम होतं या कुटुंबावरती. आणि खरोखर ते जर संसार घडवला असेल तर फक्त आमच्याकडे त्या टायमाला काही उद्योग नव्हते, फक्त आमची शेती विकायची आणि आम्ही ते विकून परपंच चालवायचा. अशा पद्धतीमध्ये हा उद्योग होता या तमनाथ गावचे. पण तात्यांचं ज्या टायमाला तात्यांना 2 पद होतं, 2 पदमध्ये एक पोलीस पाटील, एक सोसायटीमध्ये चेअरमन. अशा पद्धतीमध्ये सेठ बोलू, वसंत शेठ तुम्ही कर्जतला गेल्यानंतर काय करणार, तर वसंत शेठनी सांगितलं काहीतरी उद्योग करू. पहिल्या स्टेटिंगला जागा घेतलेली, एक नगरसेवक झाले. किंवा आमचं एक भाग्य आहे, या तमनाथ गावचं हा मोठा एक भाग्य आहे आणि त्या अंतकरणामध्ये कधीच आम्ही विसरणार नाही. संतोष शेठचं सांगायचं बोललं तर फार त्यांचं प्रेम, भगवान शेठचं सांगायचं तर मोठं प्रेम. अशा पद्धतीमध्ये ही मंडळी होती. अशा पद्धतीमध्ये त्यांची मुलं मोठी झाली, उद्योगपती झाली आणि ही सगळी जनता जी आलेली आहे ती माझ्या
काकूच्या वतीने आलेले आमचं बोलणं फक्त काकूची बोलण्याशिवाय नाही आणि तात्या बोलण्याशिवाय नाही एवढंच बोलून मी त्यांना लाभते हे करतो. धन्यवाद. या ठिकाणी कर्जत अंबरनाथ मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शोक संदेश पाठवण्यात आलेला आहे, तो आपल्या समोर वाचून दाखवतो. प्रति श्री भगवान मारुती भोईर मुक्काम तमना यांस आपली आई वैकुंठवासी हरिभक्त परायण राधाबाई मारुती भोईर यांस शुक्रवार दिनांक 13/2/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या असे आकस्मित जाण्याने आपली व आपल्या कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे. सदरचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर आपणास देव, तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळ आपल्या दुःखात सहभागी आहे. धन्यवाद. सर्व राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून ज्यांचं आज उत्तरकार्य आहे ते आमच्या आई राधाबाई मारुती भोईर. आम्ही लहान होतो, आमच्या वडिलांनी यांच्याकडेच बरीच वर्ष काम केलं. आमचे वडील सांगायचे काय आईंनी आणि पोपटशेठ बाबांनी आपल्याला खूप मदत केली, अन्नधान्यापासून मदत केलेली आहे. हे तिन्ही भाऊ पण खूप चांगले आहेत. संतोष शेठ, वसंत शेठ, भगवंत शेठ, संदीप शेठ भोईर, नारायण भोईर, सुमित भोईर हे भोईर परिवार खूप आहे आणि यांनी आईची खूप सेवा केली. मी इथे एकच सांगतो का जशी ह्या भोईर परिवाराने आपल्या आईची सेवा ज्या पद्धतीने केली त्यात सर्वच मुलांनी आपल्या आईच्या त्या पद्धतीने सेवा करा. आपल्याकडे करोड रुपये असले तरी आईची सेवा करता येते आणि 1 रुपया असला तरी आईची सेवा करता येते. मी भारतीय बौद्ध महासभा शाखा कर्जत विभाग नंबर 9च्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत शिरसे सोन्याने भावकीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली वाहून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कर्जत तालुका रायगड जिल्हा येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रातील त्रिमूर्ती आदरणीय भगवान शेठ भोईर, वसंत शेठ भोईर, संतोष शेठ भोईर यांच्या मातोश्रीच्या उत्तर कार्यानिमित्त जमलेले सगळे सोयरे, इष्टमित्र, भाऊबंद. कितीही पुरुष संस्कृती असली तरी समाज घडवण्याचं काम ही खऱ्या अर्थानं स्त्री करते. समाजाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं स्त्री करते. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे भोईर कुटुंब. संस्कार कसे असावेत, संस्कारित स्त्री कशी असावी ते ह्या मातेच्या रूपानं आणि या भावांच्या रूपानं आपल्याला समजतंय. खऱ्या अर्थानं हे जे भगवान शेठ असतील, वसंत शेठ असतील, संतोष शेठ असतील यांच्याकडे जे संस्कार आहेत, त्यांच्याकडे जे माणुसकी आहे, माणसं जोडण्याची जी कला आहे ती खऱ्या अर्थानं हे मातेचं त्यांच्यावर वरदास्त आहे. म्हणून समाजात आपली ओळख कशी राहते तर आपल्या कुटुंबावरून समाजाची ओळख राहते. कारण गाव घडवण्याचं काम, कुटुंब मोठं करण्याचं काम, समाज घडवण्याचं काम, तालुका, जिल्हा, राज्य घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं स्त्री करते. आणि या मातेचं त्या रूपानं आपल्याला दर्शन झालंय. त्याने जोपासलेली माणुसकी, त्याने दिलेले प्रेम, त्याने त्यांच्याकडे असलेले संस्कार ते तुम्ही आम्ही जपले तर खऱ्या अर्थानं या मातेला ती श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या वैशाखरे घरत कुटुंबियाच्या वतीने, मुरबाड तालुक्याच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. मी विनंती करेल आदरणीय बंधू पाटील यांना की आपण आपलं वक्तव्य या ठिकाणी करायचंय. वैकुंठवासी हरिभक्ती परायण माऊली राधाबाई यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, माता भगिनी आणि मित्रांनो,
कसे पांग फेडू तुझे होऊ उतराई ममतेची मूर्ती होती माझी आई. पांग म्हणजे उपकार. नवीन पिढीला हे शब्द कदाचित माहिती नसतील. कसे पांग फेडू तुझे आणि उतराई म्हणजे आई तुझे हे उपकार मी कसे फेडू, कुठल्या ह्याने फेडू, कसे फेडू. त्या दोन ओळीमध्येच सगळ्या आत्ताच्या भूमिकेचं हे सार संतांनी सांगितलेलं आहे. आता एवढी भाषणं झाली, विस्तृत सखोल, की बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलेलंच नाही. त्या माऊलीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्या दिवशी मी बोललो, एक सात्विकता जी दिसते ना चेहऱ्यावर, 3 गुण आहेत, रज तम आणि सत्व. ती चेहऱ्यावर जी सात्विकता दिसते ते पाहिलं की अधिक काय बोलायची गरज नाही असं मला वाटतं. तिन्ही भावंड म्हणजे एकूण तर 9 भावंड, तिन्ही मुलांचा उल्लेख केला गेला. महाराजांनी सविस्तर सांगितलं, वक्त्यांनी सांगितलं. परंतु कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, धन्य माता पिता तयाची. खाण तशी माती आपण म्हणतो ना. म्हणजे आमचे भगवान शेठ मोठे आहेतच, वसंत शेठ मोठे आहेतच, संतोष शेठ मोठे आहेतच. त्यांच्या भगिनी परवा आमची ताई भेटली, ती म्हणाली मी बेंगलोरहून आले. आता आमच्या आजीबाईंना त्यावेळेला काय माहिती की माझा एक मुलगी विमानाने प्रवास करेल. कोणी जर ज्योतिषाने त्यांना सांगितलं असतं 50 वर्षापूर्वी, आज नाही, की तुमचा मोठा मुलगा रायगड जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ही सिव्हिलची याची कामं करणार आहे, मला सांगायला अभिमान वाटतो की त्यांची एक मुलगी तो त्याचं जे मटेरियल सप्लाय करतात त्याचा टेक्निकली अभ्यास करून मोठमोठ्या कंपनीच्या इंजिनियरच्या समवेत चर्चा करायला, टेक्निकली, बरोबर ना, की त्या मालात म्हणजे नुसतं 200 ब्रास डबर 400 ब्रास खडी एवढ्यावर अवलंबून नाही, तर ती कशा पद्धतीचं आहे, काय आहे, त्याचे टेक्निकली त्याच्यामध्ये काय आहे हे सांगणारी नात. त्या माऊलीला काय माहिती असेल की माझ्या पुढच्या याच्यामध्ये असं काय होईल. तुमचा एक मुलगा कर्जत नगरीचा नगराध्यक्ष होईल, काय बिचारीला माहित असेल त्यावेळी. एक धाकटा मुलगा तुमचा या रायगड जिल्ह्याच्या राजकीय एका संघटनेचा जिल्हा प्रमुख होईल, असं जर कुठल्या ज्योतिषाने 50 वर्षापूर्वी सांगितलं असतं, ती म्हणले ते वेडा आहे का काय माणूस. बघ माझं क्षेत्र तमनाथ, शिरसा, आडिवली, मोयली, आवळस, नेवाळी, बस संपलं. परंतु त्यांचं चांगलं कर्म, आई वडील, आजोबा, पणजोबा, हे सगळं गोळा होत होत संचिताचा ठेवाय ना, तो करत करत या कुटुंबामध्ये असते सासत आला. आणि मुळेच सांगायला आपल्याला अभिमान वाटतो. म्हणजे उद्योगात प्रगती केली. परवा अंत्यविधीला मी बोललो, आता फार काय बोलायची आवश्यकता नाही. त्यांच्या वडिलांचा स्वभाव म्हणजे एकदम मोकळा ढाकळा. पोपटशेठ मला आठवतात चांगले, आमच्या वडिलांचे सहकारी. बोलताना म्हणजे हळू बोलणारच नाही, कारण मनातच काही नाही ना. बघा, ज्या माणसाच्या मनात काही, आपण म्हणतो ना रिझर्व माणूस आहे, त्याच्या मनात काय समजत नाही, तो हळूहळू बोलणार, हळूहळू बोलणार. कासवाचे पाय कसे असतात, आतमध्ये ओढतं ना ते, पण नेमकं काय चाललंय मनात कळत नाही. पण तो मोकळ्या मनाचा माणूस आहे, मोकळा ढाकळा म्हणतो ज्याला, बिंदास बोलणार. त्यावेळेला जोडधंदा म्हणून रेतीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. म्हणजे सर्वसाधारण शेतीला त्यावेळेला दुग्ध उत्पादन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून होता. याच्याकडे कोणी वळलं नाही सहसा त्यावेळेला. पण त्याने एक बैलगाडी घेऊन का होईना, छोटा टेम्पो घेऊन का होईना,
रेतीचा व्यवसाय म्हणजे नवीन व्यवसायाची कल्पकता त्यांच्याकडे होती. त्याचाच विस्तार करून आज या मंडळीने त्याचा फार मोठा विस्तार केला. त्याच्यामध्ये त्यांचं कर्तृत्व वाखाणण्यासारखं आहेच, पण त्याच्याही पलीकडे समाजाची असलेली बांधिलकी, सामाजिक जाणीव ही जास्त महत्वाची आहे. आता एवढी माणसं या ठिकाणी जमली नसतील ना, त्या दिवशी जमली नसतील, आणि 13 दिवसात किती लोक येऊन गेले असतील त्याचा हिशोबच नाही. त्यांची नातवंड म्हणजे आजींचं खरं आता बघितलंय त्यांनी सगळे ना, नातवंड झाली ना, पतवंड पण बघितले. मग आता अजून काय बघायचं आहे? इंजिनियर झाले, वकील झाले, आर्किटेक्ट झाले आणि डॉक्टर पण झाले मुलगी वसंतरावांची. सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे कधी कोण्या काळी शिक्षण हे विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. बहुजन समाजातली मुलं त्यावेळेला शिक्षण क्षेत्राकडे फारशी वळत नव्हती, वळली तर फार प्रगती होत नव्हती. पण तेही देवाने काही कमी केलं नाही ह्या कुटुंबाला. सगळंच सर्वस्व त्यांच्या हातामध्ये त्यांनी उतरून टाकलेलं आहे. अशा या माऊलीच्या जाण्याने दुःख तर जरूर होतच, परंतु शेवटी आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. अमेरिकेसारख्या आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या राष्ट्राचे राष्ट्रपती सुद्धा एक दिवस जिंदगी एक सफर है सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना. आज एवढे जण समोर बसलेत, कुणीतरी हात वर करून मला सांगावं की या जगात मी अमरपट्टा घेऊन जन्माला आलोय, मी काय जाणार नाही म्हणून. म्हणजे मी तर बोलू शकत नाही बाबा, तुमच्या समोर आता बोलतोय, पुढच्या क्षणाला काय होईल मलाही माहित नाही, बाकीच्यांचं मी सांगू शकत नाही. तेव्हा त्या माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो, लीन होतो. आणि खरं म्हणजे बोलण्याची आवश्यकता नाही, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावं. त्याने एवढं काय करून ठेवलंय, एवढं काय पुण्य जोडून ठेवलंय की त्याला या गोष्टीची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण एक आपलं त्यांचा उपचार म्हणून, औपचारिकता म्हणून गावामध्ये मी सुखदुःखाच्या कार्याला आलो की आवर्जून त्या आजींची भेट घेत असो. वसंताच्या बोलण्यात जास्त करून नेहमी आईच्या बद्दल असं तसं आहे. खरं आहे ते. पायाला तेल लावल्याशिवाय, मग अशी कोणी सांगितलं महाराज की झोप येत नसते. माझ्या आईची मला आठवण आली, भगवान शेठ. मी 60 वर्षाचा 62 वर्षाचा होतो तरी आईच्या मांडीवर कधी कधी डोकं ठेवून तेल लावायचे माझ्या डोक्याला. आणि तो हात एकदा डोक्यातून फिरला ना का त्याची किंमत कशातच होत नाही त्याच्यात. मी पुण्याला कॉलेजला गेल्यानंतर मला म्हणजे मागाशी रडायला आला अक्षरशः. पहाटे 3 वाजता घराच्या पाठीमागे आपले ते हे करायचे ना, आळे करायचे. आळूची वडी आवडते माझ्या मुलाला म्हणून ती चिमणी बत्ती घेऊन, त्या अंधारात किंवा बॅटरी घेऊन, टॉर्च घेऊन ती आळूची पानं कापून पहाटे पहाटे मला ताजी वडी करून 8:30च्या गाडीने वडील यायचे पुण्याला. तर तत्पूर्वी पावसाळ्याचं चालण्याशिवाय काय 8 किलोमीटर चालायचं. 5-5:30ला घरून निघायचे ते. आणि बांधाबांधाने सगळी शेती होती तेव्हा, मला आठवत आहे. बेडणी काढली की टाक शेतावर, बेडणी काढली की बांधावर, त्यातून चालत चिखल तुडवीत कर्जतला, तिथून प्रवास पुण्याला. मी आईला म्हटलं असं नको करू, साप बीप अमुक तमुक मागच्या बाजूला घराच्या आला. अरे म्हणले असं काय नाही म्हणून, माझं जे प्रेम आहे, माझं जी भावना आहे, माझं जे वात्सल्य आहे, आणि काही होणार नाही मला. त्या आईची मला आठवण येते. जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. पुन्हा कोण बोलणार आहे? एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने या माऊलीला आदरांजली अर्पण करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. भजनभूषण गजानन बुवा पाटील स्मारक समितीतर्फे
मी आईंना आदरांजली वाहण्यासाठी इथे उपस्थित आहे. सर्वांनीच आईंच्या बद्दल आणि कुटुंबियांबद्दल सर्व वर्णन केलेलं आहे. खरोखर प्रत्येक क्षणी डोळ्याला अश्रू येतात. एका वेळेस आनंद अश्रू आणि एकीकडनं दुःखाश्रू येत आहे. पण सर्वांच्या अशा प्रतिष्ठित असलेल्या आई आणि ही मी रचना म्हणणार आहे ती ज्ञानेश्वर माऊलींवर केलेली आहे. आणि ती रचना आपण नेहमी म्हणतो की आई वडीलच आपले आद्य गुरु आहेत, त्याप्रमाणे हे आपल्याला ठरेल. आणि आई आपल्यातून देहरूपाने जरी गेल्या असतील तरी त्या चराचरात आपल्या बरोबर असतील. जेव्हा जेव्हा आपण आईला हाक मारू तेव्हा ती आपल्या समोर उभी राहील. हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचरी आपणची जागला. समाधीतुनी ज्ञानेशाच्या, समाधीतुनी ज्ञानेशाच्या अजुनी ती स्वर, अजुनी ती स्वर अवघे विश्वची माझे घर, अवघे विश्वची माझे घर. जननिंदेचे वादळ शोषित भागवताचा उजळीत तमपथ, मना मनातुनी निर्मित केले भक्तीचे पाझर, अवघे विश्वची माझे घर. शारदीय त्या शब्द वेचुनी गीता मराठी जनाची सांगुनी, ज्योती सोबता जळुनी कण कण प्रकाश रे अंबर, अवघे विश्वची माझे घर, अवघे विश्वची माझे घर. वाजकऱ्यांच्या ध्वजा पताका गरजत गरजत करी जय घोषा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, गरजत गरजत करी जय घोषा. सर्वाभूती एकच आहे केवळ तो ईश्वर, अवघे विश्वची माझे घर, अवघे विश्वची माझे घर. समाधीतुनी ज्ञानेशाच्या अजुनी ती स्वर, अजुनी ती स्वर अवघे विश्वची माझे घर, विश्वची माझे घर. हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर. धन्यवाद. आणखी कोणाला या ठिकाणी श्रद्धांजलीवरती काही वक्तव्य करायचं असेल तर त्यांना विनंती आहे की 2 मिनिटात आपण समोर या. या ठिकाणी सामूहिकरित्या आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेऊया. सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती उभं राहायचंय. वैकुंठवासी हरिभक्त पारायण राधाई मारुती भोईर यांच्या उत्तर कार्यानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमले आहात. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करत असताना सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिटे आपल्या जाग्यावरती स्तब्ध उभं राहायचं. सावधान.
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम शांती शांती शांती. पुरुष मंडळींनी खाली बसलं तरी चालेल, महिला मंडळ आपण बसलं तरी चालेल. ताबडतोब या ठिकाणी पागवट्याचा कार्यक्रम होईल. सूचना केलेली आहे, मेवण्याशिवाय कुणी पागोटे बांधू नये. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी आदरणीय वसंत शेठ, आदरणीय भगवान शेठ, सुमित भोईर आपण सुद्धा या. आदरणीय सर्वांना विनंती, आपण जागेवरती बसा. सर्वांना विनंती, आपण या. चला, भगवान शेठ, वसंत शेठ, सुमित. सर्वांना विनंती, आपण जागेवरती बसा, खाली बसा. 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे, जागेवरती खाली बसा आपण. सर्वांना विनंती, खाली बसा आपण.
सर्वांना विनंती आहे, भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. सर्वांना विनंती आहे, भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये.
सर्व मंडळींना विनंती आहे, भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये.